दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल, गर्मियों में सबसे सही। झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर। झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। जिल्ह्यात उन्हाची दाहकता वाढताच गिरणेच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये देखील पाणी टंचाईच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत। त्यामुळे जनतेला दिलासा देण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी गिरणा धरणातून शुक्रवार 24 रोजी सकाळी 6 वाजता 2000 क्युसेक पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले। हे पाणी थेट दहिगाव, बंधारा, कानळदापर्यंत जाणार आहे। भडगाव व पाचोरा परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणीबाणी निर्माण झाल्याने धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी करण्यात आली होती। दरम्यान आवर्तनाचे पाणी पाचोरा व भडगावपर्यंत पोहोचण्यास 4 ते 5 दिवस लागणार आहेत। आवर्तनामुळे पाणी टंचाईने तहानलेल्या गावांना मोठा दिलासा मिळणार आहे। दरम्यान हे आवर्तन पिण्यासाठीच असल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपले कृषी पंप बंद ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। गतवर्षी जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने दुष्काळी स्थिती आहे। निम्म्या जळगाव जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या गिरणा धरणातही नाशिक जिल्ह्यात झालेल्या कमी पावसामुळे अल्पसाठा होता। यापूर्वी पिण्यासाठी गिरणा धरणातून 13 डिसेंबर रोजी 2000 क्युसेक पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्यात आले होते, तर 11 फेब्रुवारी रोजी दुसरे व 6 एप्रिल रोजी तिसरे आवर्तन सोडले होते। आजचे आवर्तन हे चौथे व या वर्षातील हे अखेरचे आवर्तन आहे।